शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कधी काळी गोड साखरेची स्वप्न पाहिली होती, पण आज तीच स्वप्न त्यांच्या डोळ्यांसमोर कडवट वास्तवात परिवर्तित झाली आहेत. शिरपूर सहकारी साखर कारखाना, जो कधी तालुक्याचा कणा होता, आज वर्षानुवर्ष बंद असून त्याच्या पुन्हा सुरू होण्याची आशा केवळ राजकीय घोषणा आणि असत्य आश्वासनांमध्ये गुदमरून मरते आहे. कारखान्याच्या बंद अवस्थेला अनेक जबाबदार घटक आहेत, पण त्यातील मुख्य म्हणजे निष्क्रिय संचालक मंडळ, राजकीय हस्तक्षेप आणि दुय्यम दर्जाची कंपनी, जी फक्त करार करून माघार घेत आहे. ज्या कंपनीला कारखाना सुरू करण्याचं टेंडर देण्यात आलं, ती कंपनी प्रत्यक्षात 1 इंचही पुढे सरकलेली नाही. ही कंपनी केवळ आश्वासनं देण्याच्या आणि कागदोपत्री प्रगती दाखवण्याच्या खेळात व्यस्त आहे. तालुक्यातील हजारो शेतकरी या कारखान्याच्या सुरू होण्याकडे डोळे लावून बसले आहेत. ऊस उत्पादक, कामगार, वाहतूकदार सर्वांचं आयुष्य या कारखान्यावर अवलंबून आहे. पण आज त्यांचं हे जीवनचक्र थांबलेलं आहे. ते केवळ आश्वासनांवर जगत आहेत. पंचवार्षिक निवडणुकांमध्ये, अधिवेशनांमध्ये, राजकीय भाषणांमध्ये कारखाना सुरू होईल असं सांगण्यात येतं, पण प्रत्यक्षात नांगरही हलत नाही. ही परिस्थिती शेतकऱ्यांची असून या प्रकरणात सतत शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा खून होत आहे. या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात भयावह गोष्ट म्हणजे स्थानिक राजकारण्यांची बघ्याची भूमिका. सत्ताधारी असो वा विरोधक, सर्वांनी या विषयाकडे फक्त राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. कुणालाच कारखाना सुरू करण्याची खरी इच्छा नाही. केवळ आश्वासनं, केवळ फोटो सेशन्स, केवळ पत्रव्यवहार आणि मीडियामधील बातम्या, हे सगळं एक ढोंगी नाटक आहे. निवडक संघटना आणि पदाधिकारी सोडले तर इतरांसाठी कारखाना हा केवळ राजकारणाचा अड्डा आहे. आजचे संचालक आणि चेअरमन हे कोणत्या आदेशाने कारभार करत आहेत, हेच गूढ आहे. कोणताही निर्णय घेण्याची स्पष्टता नाही, पारदर्शकता नाही. बैठका घेतल्या जातात पण निर्णय होत नाहीत. टेंडर काढलं जातं पण अंमलबजावणी नाही. इतकी वर्ष संचालक मंडळ फक्त खुर्ची सांभाळण्यात, राजकीय आश्रय टिकवण्यात आणि वेळ घालवण्यात मग्न आहे. शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा घात करणाऱ्या या मंडळाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. हेच निष्क्रिय संचालक मंडळ ज्यावेळी 15 दिवसात कारखाना सुरू करू असे सांगतात, तेव्हा आपल्या राजकीय आकाला विचारून घोषणा करतात की उगीच हवाबाजी करतात हेच कळत नाही. मीच करणार हा अट्टाहास आणि मीच होऊ देणार नाही अघोषित संकल्प जणू या तालुक्यातील राजकीय नेत्यांनी घेतला आहे. निष्क्रिय संचालक मंडळ आणि सरकारची उदासीन भूमिका, केवळ नोंदी ठेवणारी यंत्रणा. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सहकार विभागातील नियामक संस्थांची ही भूमिका अत्यंत ढिसाळ आहे. खोट्या व अंमलात न आणलेल्या करारांवर कोणतीही शासकीय प्रतिक्रिया येत नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार जणू एका संगनमताने शेतकऱ्यांच्या छळाचा कट असल्याचं चित्र उभं राहतं. या साखर कारखान्याचा पुनर्जन्म शक्य आहे, पण त्यासाठी गरज आहे नवे नेतृत्व, नवे संचालक आणि प्रामाणिक कंपनी. मुळात हा प्रकल्प राजकारणमुक्त करावा लागेल. जे सहकार क्षेत्रात यशस्वी आहेत, जसे बारामतीतील पॅटर्न, अशा सक्षम संस्थांना कारखाना चालवण्याची संधी देण्यात आली तर कारखाना सुरू होऊ शकतो असा विश्वास आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. आता ही फक्त एका साखर कारखान्याची नव्हे तर तालुक्याच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विरोधी पक्ष, शेतकरी संघटना, युवक सर्वांनी एकत्र येऊन या कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी निर्णायक आंदोलन उभारायला हवे. केवळ आश्वासनं पुरेशी नाहीत, आता कृती हवी. विचार काय, या तालुक्यातील राजकीय नेत्यांनी करारावर स्वाक्षऱ्या करण्याच्या ऐवजी त्याच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केले असतील तर हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. शिरपूर तालुक्याच्या गोड साखरेचं हे कडवट वास्तव कधी संपेल? हे स्वप्न खरंच साकार होईल का, की ते कायमच राजकीय स्वार्थाच्या सावलीत गुदमरत राहील? हे उत्तर आपणच ठरवायचं आहे. आता मौन तोडा आणि लढा सुरू करा.